आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय कृतघ्न पुत्र। एका व्यक्तीस 2 मुले होती। सैन्यातून सेनानिवृत्त झाला होता। पेन्शन मिळत होती। मुले वेगवेगळी झाली। छोट्या मुलाने आईला आपल्या घरी ठेवून घेतले, कारण की मुले लहान होती। आई त्यांच्या देखरेखीसाठी हवी होती। मोठ्याच्या वाट्याला वडील आले। वडील म्हणाले की मी पेन्शनचे रुपये त्याला देईल, ज्याच्याकडे भाकरी खाईन। छोटा मुलगा म्हणत होता की अर्धी पेन्शन वाटून देत जा। वडिलांनी नकार दिला, तर एक दिवस वडिलांच्या डोक्यात काठी मारली। वडिलांचा त्वरित मृत्यू झाला। मुलाला आयुष्यभर तुरुंगवासाची शिक्षा झाली। व्यक्तीला पुत्र झाल्यामुळे त्याचे दर्शन शुभ मानले जात होते, त्याच्यासोबत अशुभ झाले। आता आध्यात्मिक तराजू म्हणजे बॅलन्स मध्ये तोलून पाहू की मूलबाळ नसणाऱ्यांचे दर्शन शुभ आहे किंवा अशुभ। जसे याच पुस्तकामध्ये आधी स्पष्ट केले आहे की कुटुंब संस्कारापासून बनते। कोणी कर्ज फेडण्यासाठी पिता, पुत्र, पत्नी, आई, वडील, बहीण, भाऊ इत्यादींच्या रूपात जन्म घेऊन कुटुंब रूपामध्ये थाटाने राहताना दिसतात, परंतु अनेक तरुणपणात मरून जातात। काही विवाह होताच मरून जातात। हे सर्व आपले ऋण पूर्ण होताच विनाविलंब शरीराचा त्याग करून जातात। ज्यांना अपत्य झाले नाही त्यांचे काही घेणे देणे शिल्लक नाही। त्यांनी जर पूर्ण गुरुकडून दीक्षा घेऊन भक्ती केली तर त्यांच्यासारखे सौभाग्यवान कोणीच नाही। न कोणाच्या जन्माचा आनंद, न मृत्यूचे दुःख। त्या निसंतानाचं दर्शन तर अतिशय शुभ आहे। जर भक्ती करीत नाहीत तर जरी मुलबाळ असणारे असो वा नसणारे, दोघेही आपले जीवन नष्ट करून जातात। जर भक्ती करत असतील तर दोघांचे दर्शन शुभ आहे।